नागपुरातील मुलींच्या वसतिगृहात शिरून दोन चोरट्यांनी विनयभंग केला। या प्रकरणावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन सर। काय प्रकार घडला नेमका? हा प्रकार इतर मागासवर्गीय शासकीय मुलींचे वसतिगृह आपल्या हिंगणा रोडवरती आहे। सदर वसतिगृह हे 3 मजली आहे। तिथे सिक्युरिटी CCTVची व्यवस्था नाही। काल रात्री एक मुलगी ज्या रूममध्ये राहत होती 3rd फ्लोअरवरती, तिच्यासोबत दुसरी मुलगी होती, ती गावाला गेलेली होती। त्यामुळे ती एकटीच राहत होती। तिच्या रूमला 2 दरवाजे आहेत, त्यापैकी एका दरवाजाला कुलूप लावलेलं होतं आणि दुसरा दरवाजा हा विदाऊट कडी-कोंड्याचा होता। ज्या फ्लोअरवरती ही रूम होती त्या फ्लोअरला येण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक मुख्य दरवाजा तो बंद असतो आणि जो बॅक साईडचा दरवाजा आहे त्या बॅक साईडच्या दरवाजाला सुद्धा कुलूप नव्हतं। या दोघांच्या सिक्युरिटी लूपचा फायदा घेऊन 2 आरोपी होते 23 ते 25 वयोगटातील। त्यांनी आतमध्ये एंट्री केली, मुलींचा स्पर्श केला आणि मोबाईल घेतला आणि पळून गेले। मुलगी त्यामागे पळत गेली, पण रात्रीला मुलगी आली नाही आपल्याकडे। नंतर दुसऱ्या दिवशी रात्री ती कंप्लेंट देण्यासाठी आली, त्यावरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केला आणि फार गंभीर विषय असल्यामुळे महिलांच्या अशा विषयाशी संबंधित गुन्हे तात्काळ दाखल करून MIDC पोलिसांनी त्या संदर्भाने चौकशी सुरू केलेली आहे। तपास पथक रवाना आहेत। CCTV कॅमेऱ्यांचा आपण मार्गे शोध घेत आहोत। त्याचबरोबर या बिल्डिंगमध्ये खालती सर्व कमर्शियल इलाका असल्यामुळे येथे सारखी लोकांची वर्दळ असते। त्या बिल्डिंगमध्ये काम करणारे किती पुरुष आहेत, कोणाकोणाला या बाबतीत माहिती असू शकते, या सर्व गोष्टीची चौकशी सुरू आहे। सर, काय वाटतं, ओळखीचा असावा, या परिसरातला असावा, काय वाटतं? प्रायमा फेसिया तर असंच वाटते आहे की ज्या पद्धतीने त्याने मागून एंट्री केलेली आहे म्हणजे त्याला माहिती असावं। त्या अनुषंगानेच आम्ही पुढील तपास करीत आहोत। तिथे लॉक असायचं, 5 दिवस झाले तिथं लॉक उघडलं गेलं असं सांगितलं। अजून ते मला चौकशीत समजलेलं नाही आहे। आपण चौकशीत पुढील माहिती आपल्याला मिळेलच। सर, आरोपीच्या शोधासाठी किती पथकं रवाना केले? आरोपीच्या शोधासाठी आता प्राथमिकदर्शी आम्ही 2-3 पथकाद्वारे CCTV कॅमेऱ्यांचा आणि फुटेजचा इथल्या लोकल स्टाफची सर्व चौकशी करीत आहोत। इथल्या हॉस्टेलच्या मेल स्टॉपची चौकशी होणार? हो, मेल स्टॉपला ही विचारणा होईल की कोण ये जा करत असते, कोणाकोणाला या बाबतीत माहिती आहे, किती मेल पुरुषांची इथे ये जा एंट्री होत असते, किती कामाला आहेत, सर्व। सर, मुलीचा मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला? तोही प्रयत्न चालू आहे आणि लवकरच आपल्याला त्यात रिझल्ट मिळेल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।